हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण अँग्युलर मध्ये लोकल स्टोरेज सोबत रेजिस्ट्रेशन कसं करायचं आणि आफ्टर ती रेजिस्ट्रेशन लॉग इन कसं करायचं ती प्रोसेस बघणार आहोत. ओके, सो लोकल स्टोरेज सोबत आपण लॉग इन विथ रेजिस्ट्रेशन बघायचं आहे आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल मला त्यासाठी एक रेजिस्ट्रेशन पेज लागेल आणि आफ्टर दॅट वी नीड लॉग इन पेज. ओके, सो मी एक रेजिस्ट्रेशन पेज क्रिएट केला आहे जस्ट बिकॉज टाइम सेव्हिंग साठी. बघा, एक रेजिस्ट्रेशनचा पेज क्रिएट केला आहे सिम्पल विथ हेल्प ऑफ HTML अँड CSS registration. आफ्टर दॅट आय हॅव क्रिएटेड दी लॉग इन पेज. ओके, सो मी एक बेसिक HTML पेज क्रिएट केलं आहे, तर त्यामुळे मी राउटिंग न क्रिएट करता सिम्पली ऍप कंपोनंट डॉट HTML मध्ये काय केलं, जे रेजिस्ट्रेशन कंपोनंट आहे ना, ते रेजिस्ट्रेशन कंपोनंटचे सिलेक्ट करत आपलं, बट हे प्रॉपर वे नाहीये. आय नो दॅट. सो आपण त्यासाठी सगळ्यात पहिले राउटिंग बघूया. म्हणजे राउटिंग म्हणजे कसं म्हटलं मी, की लोकल वन्स वी रन दी प्रोजेक्ट ना, सो लोकलच 4200 ऑटोमॅटिक आल्यानंतर आपल्याला याच्या बाय डिफॉल्ट स्लॅश रेजिस्ट्रेशन स्लॅश लॉग इन जे पण आपल्याला आहे नीड आहे त्या हिशोबाने ते दिसायला पाहिजे. सो त्यासाठी एक राउटिंग क्रिएट, ऑलरेडी वी हॅव राउटिंग फाईल लाईक ऍप राउटिंग मॉड्यूल डॉट TS. यामध्ये आपल्याला एक हे काय असते, अरे असते. सो आपल्याला इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. ऑब्जेक्ट कसा राहील, सपोज आपला प्रोजेक्ट रन झाल्याबरोबर आपला पाथ काय असतो, एम्प्टी असतो. जर माझा पाथ हा एम्प्टी असेल तर मला त्याला कुठे रिडायरेक्ट करायचं आहे, रिडायरेक्ट टू रजिस्टर. मला रजिस्टर पेजमध्ये त्याला काय करायचं आहे, रिडायरेक्ट करायचं आहे. जर माझा पाथ हा एम्प्टी असेल तर ठीक असणार, एक स्ट्रिंग असणार आणि पाथ मॅच फुल टाकावं लागतं आपल्याला. म्हणजे आपलं टोटली पाथ मॅच होतो आहे का ते चेक करणार. ओके, सो हे चला आपला एक पेज. देन आपण एक लॉग इन साठी पण काय बनवून घेऊया, लॉग इनचं पण बनवून टाकूया. लॉग इनला कसं देतात, राउटिंग पाथ. पाथ जे पण असताना नेहमी ते आपण स्ट्रिंग मध्ये देतो. सो माझा पाथ विल बी लॉग इन. आफ्टर दॅट लॉग इन साठी कुठलं कंपोनंट आहे आपल्याकडे, लॉग इन कंपोनंट. सो मी लॉग इन कंपोनंट यूज करते. ठीक आहे, सो माझा प्रोजेक्ट रन झाल्याबरोबर आता तो रेजिस्ट्रेशन कंपोनंटवर मूव्ह व्हायला पाहिजे. आपण एक सेम आपण रेजिस्ट्रेशनला पण बनवावं लागेल आपल्याला, हाच सेम द्यावा लागेल. नेम सेम राहणार तेव्हाच तो त्या पाथला मॅच करणार ना. That's all. ठीक आहे, आलं माझं इथे स्लॅश HTTP लोकल 4200 आणि जसा माझा पाथ काय केला, एम्प्टी आहे म्हणजे 4200 इतकाच माझा पाथ आहे. कोडचं मिनिंग काय झालं, जर माझा पाथ हा एम्प्टी म्हणजे असा पाथ आहे एम्प्टी लोकल 4200च्या नंतर काहीच नाही, तर मग तो रिडायरेक्ट कुठे करेल, स्लॅश रेजिस्टरवर त्याने रिडायरेक्ट केलं पाहिजे आणि पाथ मॅच तो काय चेक करेल, फुल चेक करेल. आला आपला रेजिस्टर आणि ओके. सो आता मी काय करते, सम बेसिक इन्फॉर्मेशन जे पण आपल्याला रेजिस्ट्रेशनची लागतं, लाईक फुल नेम, युजर नेम, ईमेल, पासवर्ड. सो ऍट द टाइम ऑफ रेजिस्टरच्या क्लिकवर आपण लोकल स्टोरेज किंवा सेशन स्टोरेज मध्ये आपल्याला हा डेटा सेव्ह करायचा आहे. ओके, आणि मग तो डेटा रीड करून लॉग इनला युजरला लॉग इन करू द्यायचा आहे, लॉग इन करू द्यायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, आपल्याला जावं लागेल रेजिस्ट्रेशनच्या कंपोनंटमध्ये. ठीक आहे, मी एक काय क्रिएट करते, ऑब्जेक्ट क्रिएट करून घेते, रेजिस्टर OBJ. ओके, मी हा ऑब्जेक्ट माझा एम्प्टी देऊन देते, किंवा आपण फील्ड्स घेऊन घ्या. लाईक वी हॅव अ full name will be empty. Then we have, what are the fields we have, like full name, username, email, password. Full name, username also string, email also string, and then we have last one password. Password also nothing but string. ओके, हा झाला आपला एक रेजिस्ट्रेशनचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला. सो आपण याला काय करूया, सगळ्यात पहिले बाइंड करून घ्या. कशाने, NG मॉडेलला. सो NG मॉडेलचं सिंटॅक्स काय असतं, बनाना ब्रॅकेट. ओके, सो NG मॉडेल इज इक्वल टू काय आहे आपला, रेजिस्ट्रेशन ऑब्जेक्ट डॉट जी पण फील्ड इथे द्यायची आहे ती. सो आता मी टाइम सेव्हिंग साठी काय करते, याला सगळ्यात पहिले कॉपी पेस्ट करून घेते, त्यानंतर त्याच्या फील्ड्स लिहायचं ते, जस्ट बिकॉज ऑफ टाइम सेव्हिंग. रिक्वायर्ड दिलं म्हणजे काय, ते फील्ड रिक्वायर्ड असतं, करेक्ट. आता मी आज व्हॅलिडेशन नाही सांगत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वाटल्यास व्हॅलिडेशन कव्हर करूया. फुल नेम, देन वी हॅव हिअर युजर नेम, then we have email, last one is password. ठीक आहे, हे झाला माझा रेजिस्ट्रेशनचा ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड झाला. सो
आपल्याला एक काय करावं लागेल, ऑन दॅट क्लिक ऑफ बटन, म्हणजे रजिस्ट्रेशनच्या बटनवर क्लिक केल्यास मला एक इव्हेंट कॉल करायचा आहे. सो ऑन क्लिक आपल्याकडे ऑलरेडी अँग्युलर मध्ये इव्हेंट आहे, सॉरी क्लिक इव्हेंट आहे. ऑन क्लिक हा जावास्क्रिप्ट मध्ये असतो, करेक्ट. क्लिक इव्हेंट ऑन सबमिट हा माझा एक इव्हेंट मेथड क्रिएट करते मी. इकडे एक इव्हेंट क्रिएट केला, इथे काय करूया आपण, एक मेथड क्रिएट करूया. ठीक आहे, ऑन सबमिट नावाची. जसं मी इथे क्लिक करीन तर माझा हा डेटा आहे ना, रजिस्ट्रेशन ऑब्जेक्ट, तो मला लोकल स्टोरेज मध्ये सेव्ह करायचा आहे. आता सेव्ह करताना आपण डेटा किंवा टेबलमध्ये, एक्सेलमध्ये कुठे पण डेटा सेव्ह करतो तो नथिंग बट एक अरेच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतो ना. जसं टेबल असतो, टेबल एक काय नथिंग बट अरे आहे. मग अरे टेबलमध्ये मल्टिपल कॉलम आणि रो असते, त्यामध्ये आपण डेटा सेव्ह करतो. सो इथे पण आपल्याला कशामध्ये डेटा सेव्ह करावा लागेल, एखादा अरे क्रिएट करावा लागेल, अंडर दॅट अरे आपल्याला डेटा सेव्ह करायचा आहे. सो त्यामध्ये मी काय करते, एक रेजिस्टर लिस्ट म्हणून एक अरे क्रिएट करते. एनी इज इक्वल टू, त्याला म्हटलं सरेचा सिम्बॉल देऊन देते. हा झाला माझा एक अरे. आता या अरे मध्ये मला माझा डेटा पुश करायचा आहे. पुश कुठला डेटा करायचा आहे, आता ही काय एक रेजिस्टर लिस्ट माझा अरे आहे, तर अरेच्या मेथड्स असतात लाईक पुश पॉप, दीज आर नथिंग बट अरेच्या मेथड्स आहेत. तर मला इथे पुश करायचंय. पुश कोणाला करावं लागेल, मला आपल्याकडे एक सिंगल ऑब्जेक्ट आहे. वी हॅव वन ऑब्जेक्ट लाईक रेजिस्टर ऑब्जेक्ट. सो मला त्याच ऑब्जेक्टला इथे पुश करायचं. गॉट इट. हा इथे मी सिम्पली रेजिस्टर ऑब्जेक्टला रेजिस्टर लिस्ट मध्ये पुश केला. सेव्ह व्हायचंच आहे माझं आता. पण आता लोकल स्टोरेज मध्ये सेट कसं करूया ते बघूया. लोकल स्टोरेज डॉट सेट आहे. जेव्हा आपण लोकल स्टोरेज मध्ये सेट करतो ना, बघा इथे वर केलं ना, तुम्हाला दिसेल मेथड सेट आयटम काय की आहे. कीला काय हवं, स्ट्रिंग हवं आणि व्हॅल्यू सुद्धा स्ट्रिंग हवं. सो की काय राहणार, नेहमी सेम राहणार, व्हॅल्यू विल बी डिफरंट ऑलवेज. ओके. आता की मी इथे काही पण देऊन देऊ शकते. सपोज मी इथे देते रेजिस्टर. रेजिस्टर काय माझी की, तर मी जिथे पण आता लॉग इन आणि रेजिस्टर फंक्शनॅलिटी किंवा हा डेटा मला जिथे पण शोकेस करायचा आहे, गेट करायचा आहे ना, तर मला सेमच की यूज करावं लागेल. दुसरी की यूज करेल तर माझा डेटा मिळणार का, नाही. त्यांनी काय म्हटलं, मला की स्ट्रिंग मध्ये हवं, की मिळाली त्याला. देन व्हॅल्यू सुद्धा हवी आहे. बोथ आर कंपल्सरी. ओके. सो व्हॅल्यू सुद्धा हवी आहे, ती पण व्हॅल्यू मला स्ट्रिंग मध्ये हवी आहे. बट आता हा आपला डेटा आहे, दिस डॉट रेजिस्टर लिस्ट, हा स्ट्रिंग मध्ये आहे का, तर मी हा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय अरे आहे. तर आपल्याला इथे काय हवं, स्ट्रिंग मध्ये डेटा हवाय. सो धिस डॉट रेजिस्टर लिस्टला आपल्याला स्ट्रिंग मध्ये कसं सेव्ह करता येईल ते बघा. वी हॅव वन जेसनची मेथड, जेसन डॉट स्ट्रिंगिफाय. स्ट्रिंगिफाय काय करतो, स्ट्रिंग मध्ये डेटा सेव्ह करतो. वॉट इट. सो मी याला स्ट्रिंग मध्ये सेव्ह करून दिला. आणि आफ्टर दॅट काय करतोय आपण, बेसिक रूल आहे, कुठलं पण फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण फॉर्मला क्लिअर करतो. सो मी या फॉर्मला क्लिअर करून देते. सो दिस डॉट रेजिस्टर ऑब्जेक्ट इज इक्वल टू दिस. ओके. हा माझा फॉर्म क्लिअर झाला. फॉर्मॅट सिलेक्शन प्रॉपर करू. सगळ्यात पहिले आपण बघूया की आपला ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड होते की नाही. सो मी पहिले व्यवस्थित कन्सोल प्रिंट करते. आपण जे पण प्रॉपर्टीज लिहितोय ते ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड होते की नाही, सगळ्यात पहिले आपल्याला ते चेक करावं लागेल. फाईल, सेव्ह ऑल, नाव लिहून देते मृदू, and username will be email. फील्ड्स प्रॉपर भरायच्या नेहमी, म्हणजे आपल्यालाच लक्षात राहतं व्यवस्थित. आणि आता मी याला इन्स्पेक्ट करते. आणि ऍट द टाइम ऑफ रेजिस्टर सगळ्यात पहिले आपला कन्सोल प्रॉपरली प्रिंट होते की नाही. आता आणि मला सगळ्यात पहिले तिथे एक एरर दिसतंय बघ, तर 4 फील्ड आहे, 4 फील्डच्या पण एरर दिसत आहे. काय म्हणतात, इफ एनजी मॉडेल इज युज्ड विदिन अ फॉर्म टॅग, आयदर द नेम ऍट्रिब्यूट मस्ट बी सेट और द फॉर्म कंट्रोल मस्ट बी डिफाईन. गॉट इट. एरर समजला काय बघा. रेजिस्टर कंपोनेंट मध्ये मी काय केलं, हा जो पण फॉर्म आहे ना, हा ज्या पण फील्डचा या अंडर दी फॉर्म टॅग मध्ये घेतला. वी हॅव टू वेज. सगळ्यात पहिला आपण बघूया, फॉर्मला मी काय करते, कमेंट करते, मग बघूया काय होतं. सगळ्यात पहिले आता मी फॉर्मला कमेंट केलं. फॉर्मला कमेंट केल्याबरोबर माझा हा एरर रिमूव्ह झाला. अदरवाईज मी पुन्हा फॉर्मला दाखवते, वाटलं हा एरर पुन्हा माझा येणार वापस. आला वापस. सो या एररचं सोल्युशन काय असतं, मग इथे आपल्याला नेम द्यावं लागतं. जे पण नेम द्यायचं आहे ते आता मी इथे नेम न देता मी काय करते, डिरेक्टली फॉर्मलाच कमेंट करून देते. जर तुम्हाला फॉर्म यूज केलं, तुम्ही फॉर्म टॅग यूज केला अँग्युलर मध्ये, सपोज टेम्पलेट ड्रिव्हन सोबत, सो फॉर्म यूज केल्याबरोबर आपल्याला आपल्या जे पण प्रॉपर्टीज यूज करतोय ना आपलं, त्यासोबत आपल्याला नेम टॅग पण द्यावं लागतं. ठीक आहे.
सो आता मी इथे पहिले फॉर्म प्रिपेअर देता. सॉरी, मी फॉर्मला काय दिलाय, माझा क्लास दिलाय, त्यामुळे माझा फॉर्म थोडा विस्कळला. त्यामुळे मी काय करते, त्यापेक्षा नेमच देऊन देते, ताकि माझा UI व्यवस्थित राहायला पाहिजे, म्हणून मी नेम देऊन देते. अदरवाईज मी फॉर्म जरी कमेंट केला ना तरी तो वर्क करते. आणि मेक शुअर नेम डिफरंट असायला पाहिजे, सेम नको आहे आपला फील्डच्या. सो फर्स्ट विल बी फुल नेम, देन युजर नेम. अशा वेळेस काय करायचं, नॉर्मली जे आपल्या ऑब्जेक्टला आपण ऑब्जेक्ट बाइंड करतो ना, त्यातल्या ज्या प्रॉपर्टीज असते ना, त्यालाच ते नेम ॲज अ कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे. आता माझा फॉर्म प्रॉपर दिसतोय. जर मी फॉर्म टॅग कमेंट केला असता ना, तर मी हे जो क्लास लावला ना, याच्या CSS दिलाय, तर माझा फॉर्म व्यवस्थित नाही दिसला असता. ठीक आहे. सो फॉर्म नेम देऊ. ठीक आहे. फील्ड्स प्रॉपर करूया, म्हणजे जस्ट इन्स्पेक्टच्या क्लिकवर. आता बघा एरर नाही येणार माझे, कारण मी नेम प्रॉपर्टी देऊन दिले. देन रजिस्टरवर क्लिक करूया. जसं मी रजिस्टरवर क्लिक केलं, सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं आहे की आपला ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड होते काय प्रॉपर. बघा, रजिस्टर ऑब्जेक्ट मध्ये ईमेल आला माझे प्रॉपर, फुल नेम पण आला, पासवर्ड पण आला, आणि युजर नेम पण आला. म्हणजे मी ज्या पण गोष्टी इथे लिहिल्या ना, तर माझा ऑब्जेक्ट प्रॉपर बनलेला आहे. आफ्टर दॅट माझा काय झाला, मी जे आपण काय केलं होतं, मेथड लिहिली होती ना, सबमिटची मेथड लिहिली. त्या मेथडमध्ये काय केलं होतं, मी हा ऑब्जेक्ट कॉल केला होता, आणि ऑब्जेक्ट काय केलं, एमटी एमटी केलं होतं. म्हणजे ज्या पण फील्ड्स इथे बाइंड केला त्याला मी एमटी पण केलं. सो माझा काय झाला, फॉर्म पण आफ्टर दी रेजिस्टर माझा फॉर्म पण एमटी झाला. आणि अप्लिकेशन मध्ये बघूया, लोकल स्टोरेज आणि सेशन स्टोरेज सगळं काही कुठे असतं, अंडर द अप्लिकेशन. अप्लिकेशन मध्ये असते वी हॅव लोकल स्टोरेज, आफ्टर दॅट वी हॅव सेशन स्टोरेज, अँड देन कुकीज सुद्धा आपल्याकडे असते. आपण तिन्ही मध्ये पण डेटा स्टोअर करता येतं. इफ यू डोंट हॅव एनी API, देन आपल्याला जर असं क्रड ऑपरेशन करायचं असेल, किंवा विदाऊट API कुठला डेटा सेव्ह करायचा असेल, तर आपण स्टोरेज सोबत करतो. माहितीये. सो हे बघा, आला माझा डेटा. आता बघा, आपला एक आपल्याला आफ्टर दी रजिस्ट्रेशन लॉग इनला नेव्हिगेट करायचं आहे. बट आपला ऍप डॉट कंपोनंट डॉट HTML मध्ये ना, मी ऍप रजिस्टरचं सिलेक्टर टाकून ठेवलं होतं, त्यामुळे आपला रजिस्ट्रेशनचा पेज येऊन गेला. किंवा आफ्टर दी लॉग इन आपण पाथ रिडायरेक्ट टू केलं होतं, तर त्यामुळे. बट लॉग इनचा पेज येणार नाही. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे ऍप रजिस्टरला रिमूव्ह करून तिथे टाकावं लागेल राउटर आउटलेट. राउटर आउटलेट काय करणार, आपण आपल्या अँग्युलरमध्ये जितके पण कंपोनंट क्रिएट केले, आणि आफ्टर ते मग लॉग इन वगैरे करतो आहे, किंवा दुसरे कंपोनंट दाखवते आफ्टर दी लॉग इन, तर तो बाकीच्या पेजेसला दाखवणार. अदरवाईज तुम्ही इथे जे सिलेक्टर टाकणार तेच दिसणार ना ऑलवेज. सो मी इथे राउटर आउटलेट टाकून दिलं. ठीक आहे. जसं आता मी इथे लॉग इन केलं तर लॉग इन, रजिस्टर केलं तर रजिस्टर येणार माझं. आफ्टर दॅट रजिस्टर मी पुन्हा लॉग इन देते, तर माझं लॉग इनचं पेज आहे. ठीक आहे. आता आपण जे पण युजर नेम आणि पासवर्ड लिहिलं ते जस्ट लॉग इनवर आपल्याला चेक करायचं आहे. सो सगळ्यात पहिले आपण लॉग इन मध्ये पण तेच प्रोसेस करावं लागेल आपल्याला. पुन्हा एक लॉग इनचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. So login obj is equal to, we have field like username. Username will be string. After that we have a password. Password also string. ठीक आहे. या दोन माझ्या फील्ड झाला. ng मॉडेल देऊन देऊ इथे. ng मॉडेल आहे आपल्याकडे लॉग इन ऑब्जेक्ट डॉट युजरनेम. करेक्ट. अँड देन वी हॅव अनदर फील्ड. इथे नेम पण देऊन देते मी, अदरवाईज पुन्हा रजिस्ट्रेशन सारखं आपल्याला येणार ना, त्यामुळे युजरनेम. पासवर्डला पण देऊन द्या पासवर्ड. ओके. सो आता काय करावं लागेल, ऑन द क्लिक ऑफ बटन आपण एक लॉग इनची मेथड क्रिएट करूया इथे, ऑन लॉग इन मेथड. ओके. सो आता आपण लोकल स्टोरेज मध्ये जो पण डेटा सेव्ह केला ना, तो डेटा आपल्याला जस्ट इथे गेट करून चेक करायचा आहे, रजिस्टर लिस्ट मध्ये जे डेटा सेट आहे त्यासोबत. ओके. सो आपण काय करूया, तर सगळ्यात पहिले लोकल स्टोरेजचा जो रेकॉर्ड आहे त्याला गेट करून घ्या. सो लोकल स्टोरेजचा रेकॉर्ड गेट करण्यासाठी गेट डेटा एक व्हेरिएबल क्रिएट केला, आणि मी लोकल स्टोरेज डॉट
गेट आयटम. सेट करताना आपण सेट आयटमनी केला आणि गेट करताना गेट आयटमनी करूया. सो गेट आयटम करताना आपल्याला फक्त काय लागतं, की लागतं. व्हॅल्यू लागणार का नाही. सो मेक शुअर की जी पण आपण की सेट करतो ना ते नेहमी कॉपी पेस्ट करत चला. सो मी कॉपी केली की, ही आहे आपली की. सो आपला जो पण रेकॉर्ड होता तो आपल्याला रेकॉर्ड मिळून गेला गेट डेटामध्ये. तुम्हाला लक्षात असेल की आपण लोकल स्टोरेजमध्ये जो रेकॉर्ड सेव्ह केला होता ना तो रेकॉर्ड कसं सेव्ह केला होता, जेसॉन डॉट स्ट्रिंगिफाय. बट आपल्याला गेट करताना अरेच्या फॉर्म मध्ये हवा आहे. सो आपण तो गेट कसा करूया, जेसॉन डॉट पार्स करूया. म्हणजे इथे गेट डेटामध्ये आपण स्ट्रिंगिफाय मिळेल, आपल्याला स्ट्रिंगिफाय जो रेकॉर्ड मिळाला त्याला पार्स करायला म्हणजे अरेमध्ये कन्वर्ट करायचं. रेकॉर्ड इज इक्वल टू जेसॉन डॉट पार्स. ओके, पार्स करून घ्या कोणाला, गेट डेटा. हा मिळाला मला माझा डेटा. आता आपल्याकडे जो लॉग इन ऑब्जेक्ट आहे ना तो लॉग इन ऑब्जेक्ट आपल्याला चेक करायचा आहे रेकॉर्ड सोबत की डेटा अवेलेबल आहे की नाहीये. आता इथे काय म्हणतात बघा, आर्ग्युमेंट ऑफ टाइप स्ट्रिंग नल इज नॉट असाइनेबल टू पॅरामीटर ऑफ टाइप स्ट्रिंग. म्हणजे होऊ शकतं कधी कधी काय होतं, आपण लोकल स्टोरेज मध्ये डेटा सेव्हच नाही केला आणि डिरेक्टली आपण चेक करतोय. सो इन दॅट केस काय होणार, आपले कंडिशन ब्रेक होणार. दॅट मीन्स आपल्याला जो पण डेटा मिळतो ना त्याला सगळ्यात पहिले चेक करावं लागतं की कंडिशन डेटा मिळालेला नल आहे का नाहीये. माझा डेटा नल नसेल तरच मी हे लाईन घेऊ शकते. करेक्ट. म्हणजे जेव्हा पण आपण लोकल स्टोरेजमध्ये डेटा सेव्ह करतो, जर डेटा सेव्ह नसेल किंवा लोकल स्टोरेजमध्ये डेटा अवेलेबल नसेल तर तो नेहमी असतो नल. जसं आपण कंडिशन लिहिताना एमटीची लिहितो. आफ्टर दॅट कशाची लिहितात तर आपण एमटी असतात, नल असतं, अनडिफाईन असतं. सेम इथे लोकल स्टोरेजचे आपण नल सोबत कम्पेअर केलं. ओके, सो माझा रेकॉर्ड मिळून गेला मला. देन आपल्याला फक्त काय करायचंय, चेक करायचंय कॉन्स्ट इज युजर एक्झिस्ट. म्हणजे युजर आहे का, जर असेल तर चेक कसं करायचं ते बघूया. आपल्याकडे डेटा कशात मिळाला आहे, रेकॉर्ड मध्ये मिळाला आहे. सो रेकॉर्ड रेकॉर्ड मध्ये आपला डेटा कुठल्या फॉर्म मध्ये आहे, अरेच्या फॉर्म मध्ये. त्यामुळे आपला अरेची ऑलरेडी मेथड आपल्याकडे फाइंड, तर फाइंड करून बघूया. एम लाईक डेटा टाईप देऊन देऊ, एम डॉट युजर नेम इज इक्वल टू लॉग इन ऑब्जेक्ट. दिस करावं लागेल आपल्याला, दिस डॉट लॉग इन ऑब्जेक्ट डॉट युजर नेम सेम आहे का. अँड युजर नेम तर झालं, बट पासवर्ड पण चेक करावं लागेल. सो एम डॉट पासवर्ड इज इक्वल टू लॉग इन ऑब्जेक्ट डॉट पासवर्ड सेम आहे काय. जर हे काय असेल, सेम असेल म्हणजे याच्यामध्ये रेकॉर्ड माझा येत आहे, हा अनडिफाईन्ड नसणार. इफ ही व्हॅल्यू माझी नॉट इज इक्वल टू अनडिफाईन असेल तर मी एक अलर्ट दाखवून देते, लॉग इन सक्सेसफुल. लॉग इन अलर्टचा मेसेज स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असणार, लॉग इन सक्सेसफुल. ठीक आहे. अदरवाईज पासवर्ड किंवा आपला काय म्हणतात युजर नेम रॉंग आहे, इनव्हॅलिड डिटेल्स. इनव्हॅलिड डिटेल्स. करेक्ट. ही कंडिशन आहे आपली. आता आपण याला डिबगर करून चेक करू. प्रत्येकदा कुठली पण फर्स्टला फंक्शनॅलिटी आपण क्रिएट करतो ना तर मेक शुअर की नेहमी डिबगर लावून चेक करत चला. मी युजर नेम नॉर्मली कुठलं पण एंटर करते, इव्हन पासवर्ड सुद्धा. लॉग इन वर क्लिक करूया. सगळ्यात पहिले आपल्याला लोकल स्टोरेज मधून डेटा गेट करायचा आहे. मिळाला माझा डेटा म्हणजे माझी पहिली कंडिशन, लाईन नंबर 16 ची कंडिशन माझी सॅटिस्फाय झाली, म्हणजे माझा रेकॉर्ड नल नाही, म्हणून तो लाईन नंबर 17 मध्ये एंटर झाला. ठीक आहे. मग मी त्याला पार्स केलं. बघा पार्स केल्याबरोबर कसं इथे अरेचा सिम्बॉल दिसतोय आणि इथे बघा अरेच्या अगोदर स्ट्रिंग दिसतोय. म्हणजे मी लोकल स्टोरेज मध्ये स्ट्रिंग मध्ये सेव्ह केला होता त्यामुळे. आणि इथे जसं मी पार्स केल्याबरोबर मला एक अरे मध्ये रेकॉर्ड मिळाला. अरे असल्यामुळे आपण जे पण आपल्या अरेच्या मेथडचा लाईक फाइंड, पुश, पॉप त्या लावू शकतो. ते मी ते काय केलं, रेकॉर्डवर फाइंड लिहिलं.
आता इथे काय लिहिलं, एम डॉट युजर नेम काय आहे माझं, ते इज इक्वल टू लॉग इन डॉट युजर नेम चेक केलं आहे का आपलं, असा रेकॉर्डच नाही त्याच्यामुळे इथे काय येणार, आपला आन्सर काय आला, अनडिफाईन आला. ही लाईन माझी एक्झिक्यूटच नाही होऊ शकत ना, कारण माझं युजर नेम सगळं काय रॉंग आहे, त्यामुळे मला इथे आला इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. ओके. सो आता आपल्याकडे जो डेटा आहे ना तो लिहूया आपण. तर डेटा कुठला आहे आपल्याकडे, तो एंटर करूया. लाईक वी हॅव अ रेकॉर्ड ऑफ मृदुंग and then we have a password 1 2 3 4 5. Just click on, sorry, रेकॉर्ड कुठला आहे पहिले ते बघूया. मला अप्लिकेशन मध्ये जाऊन पासवर्ड काय म्हणजे 1 2 3 4 5 मृदुंग 1 2 3 4 5. इनव्हॅलिड डिटेल्स का परत येतोय, हा एक सेकंड चेक करूया. लॉग इन, गेट डेटा मिळाला मला, रेकॉर्ड नाहीये. रेकॉर्ड मध्ये माझा फुल नेम, एक युजर नेम आणि मी चेक केलंय पासवर्ड. बट आता आतमध्ये का बरं नाही जाते ते बघा. एम डॉट युजर नेम मिळाला, हा पण मिळाला माझा, एम डॉट युजर नेम नाही मिळाला. ते यासाठी, कारण इथे बघू शकता मी इथे युजर नेम कॅपिटल लिहिलं आणि तिथे मी सेव्ह करताना युजर नेम एन काय होता माझा स्मॉल सेव्ह करण्यात आला आणि मी इकडे कॅपिटल मध्ये एन लिहिला. मृत्यू 1 2 3 4 5 हा माझा रेकॉर्ड आहे. अरे यार, पहिलेच लॉग इन सक्सेसफुल दाखवला आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा लॉग इन वर क्लिक करूया. रेकॉर्ड चेक करूया. हा नल नाहीये त्यामुळे आतमध्ये गेला, रेकॉर्ड आहे अवेलेबल, एम डॉट युजर नेम पण आहे आणि आपला हा पण रेकॉर्ड अवेलेबल आहे. सो काय झाला, इज युजर एक्झिस्ट अनडिफाईन आला का नाही, आतापर्यंत आपला अनडिफाईन आला, त्यामुळे माझं त्यांनी अलर्ट मध्ये जाऊन इनव्हॅलिड डिटेल्स दाखवला. आता काय दाखवलं, माझा रेकॉर्ड आहे त्यामुळे त्यांनी काय दाखवलं, लॉग इन सक्सेसफुल दाखवलं. आता बघा मी इथे काय केलं, पहिले एन छोटा लिहिला होता त्यामुळे माझा जसं युजर नेमचा एन काय मोठा आहे तर मी इथे मोठा लिहिला होता त्यामुळे मला त्यांनी लॉग इन नाही करतील. तर बघा युजर नेमचा एन सुद्धा बरोबर नाही लिहिलं त्यामुळे एरर आला. आता तुम्हाला एरर नाही कळलं असतं तर तुम्ही अननेसेसरी तुमचा टाइम वेस्ट झाला असेल. तो मेक शुअर ऑलवेज व्हेरिएबलचे नाव कॉपी पेस्ट करत चला. ठीक आहे, आता आपलं लॉग इन सक्सेसफुली झालं आहे. आपण असं पण करू शकतो, लॉग इन नंतर काय करायचं आपल्याला, आपण आपल्याकडे सपोज कुठला युजर एखादा कंपोनेंट, आता माझ्या काय एम्प्लॉय कंपोनेंट आहे तर मी इथे काय करू शकतो, आपण नेव्हिगेट पण करू शकतो. तर नेव्हिगेट करायचं असेल तर आपल्याला इथे काय करावं लागतं, कन्स्ट्रक्टर ऍड करावं लागतं. सगळ्यात पहिले एक मी कन्स्ट्रक्टर घेते. कन्स्ट्रक्टर मध्ये काय टाकायचं आहे मला, प्रायव्हेट एक राउटर, राउटर इम्पोर्ट करून घ्या सगळ्यात पहिले. आणि इथे सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, एक ऍप राउटिंग मध्ये पाथ क्रिएट करावं लागेल एम्प्लॉय साठी. एमपी देऊन देते वाटल्यास मी, नाव राहणार माझं एम्प्लॉय कंपोनेंट. तो एमपी ला कॉपी करून घ्या. आफ्टर दी लॉग इन सक्सेसफुलचा मेसेज दाखवला की दिस डॉट राउटर डॉट नेव्हिगेट. कुठे करायचं आपल्याला नेव्हिगेट, एमपी मध्ये. ठीक आहे, हा काय म्हणतोय की याला असं हवं, EMP नेव्हिगेट बाय URL सुद्धा असतं आपल्याकडे, ते बघूया. नेव्हिगेट बाय URL मी EMP मध्ये त्याला नेव्हिगेट केलं. ठीक आहे, हा झाला आपलं एक सिम्पलचं लॉग इन आणि रजिस्ट्रेशन कसं करतोय आपण लोकल स्टोरेज बद्दल सोबत. ओके ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा लोकल स्टोरेज सोबत क्रड बघूया किंवा दुसरा कुठला एखादा टॉपिक बघूया. ओके, तोपर्यंत थँक्यू.